डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू. एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मोहोळमध्ये समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी थेट मोहोळ पोलीस ठाण्याच्या गेटवर मृतदेह आणून ठेवत जोरदार गोंधळ घातला. जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह अंत्यविधीसाठी उचलणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार भांबेवाडी तालुका मोहोळ येथील रहिवासी असलेल्या रोहिणी अंकुश वागचौरे वय वर्ष 28 या विवाहितेची 15 दिवसांपूर्वी मोहोळ येथील झाडबुके रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर 7 दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रोहिणी यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता रोहिणी यांची पोर्टल व्हेन बंद झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांचा संताप. हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत रोहिणी यांच्या नातेवाईकांचा संयम सुटला. त्यांनी न्यायाच्या मागणीसाठी मृतदेह थेट मोहोळ पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आणून ठेवला. गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह उचलणार नाही अशा घोषणा देत नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठा गोंधळ घातला. पोलीस प्रशासनाची भूमिका. कोणालाही पाठीशी घालणार नाही. पोलीस ठाण्याबाहेरील वाढता तणाव पाहता पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मोहोळचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी नातेवाईकांशी चर्चा करत त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुम्ही अधिकृत तक्रार द्या, आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. शवविच्छेदन अहवाल आणि इतर वैद्यकीय कागदपत्रांची सखोल तपासणी सध्या सुरू आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संबंधित डॉक्टरांचे स्पष्टीकरण. संपूर्ण प्रकरणावर रुग्णालयाचे डॉक्टर शैलेश झाडबुके यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी हलगर्जीपणाचे आरोप फेटाळून लावत म्हटले, आम्ही शस्त्रक्रियेत किंवा उपचारात कोणतीही हलगर्जी केली नाही. जर तसे काही असेल तर ते 3-4 दिवसातच लक्षात आले असते. रुग्णाला पुन्हा दाखल केले असते. त्यांच्या तपासणीत पोर्टल व्हेन बंद असल्याचे आढळले. त्यामुळेच आम्ही त्यांना अधिक उपचारासाठी सोलापूर येथील मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. नातेवाईकांच्या मागणीनुसार आम्ही त्यांची सर्व वैद्यकीय कागदपत्रेही त्यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात वैद्यकीय सेवा आणि रुग्णांची सुरक्षा यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले असून आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे आणि पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.